घरातील भांडणाचे मूळ कारण आणि अहंकाराचा त्याग. स्वामी म्हणतात, थांब, तुझ्या घरात रोज विनाकारण होणाऱ्या भांडणामुळे तू आतून पूर्णपणे तुटला आहेस ना. वाटतंय ना की घरात शांतता कधीच नांदणार नाही. पण थांब, आज तुझा हा स्वामी तुला तुझ्या घरातल्या कटकटीचं असं एक जळजळीत सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुला स्वतःचीच लाज वाटेल. हा भाग शेवटपर्यंत ऐक, कारण आज तुझ्या घरातील भिंतीवरून भांडणाचे डाग कायमचे पुसले जाणार आहेत. तर ऐक, घर हे फक्त विटा, सिमेंट, चुना आणि मातीचे बनलेले नसते. चार भिंतीचे खोके नसते. घर हे एक चालते बोलते मंदिर असते, जिथे देव स्वतः वास करतो. पण आजकाल तुझ्या घरात विनाकारण कटकटी, रोजची भांडणे आणि क्लेश होत आहेत. हे मी उघड्या डोळ्यांनी रोज पाहत आहे. अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टीवरून घरातील माणसांमध्ये मोठे वाद होतात. एकमेकांचे तोंड बघावेसे वाटत नाही. एकमेकांबद्दल मनात प्रचंड राग आणि द्वेष निर्माण होतो. अख्ख्या वास्तूमध्ये संशयाचे आणि चिडचिडीचे वातावरण तयार होते. याचे मुख्य आणि जळजळीत कारण काय आहे माहिती आहे? अहंकार आणि संयमाचा प्रचंड अभाव. जेव्हा घरात प्रत्येकजण स्वतःलाच खरे मानू लागतो, माझंच कसं बरोबर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचेच म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा अट्टहास करतो, तेव्हा तिथे सुख, समृद्धी आणि लक्ष्मी पाठ फिरून निघून जाते. जर तुला तुझ्या घरात खरी मनशांती, जिव्हाळा आणि आनंद हवा असेल, तर आधी स्वतःचा राग शांत करायला शिक. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो आयुष्यात कष्टाने कमावलेले हसते-खेळते घर एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो. घरामध्ये जर कोणीतरी एक जण चिडला असेल, तर तो रागाच्या भरात काहीतरी वाईट बोलत असेल, तर दुसऱ्याने शांत राहणे आणि मौन बाळगणे हाच सुखी कुटुंबाचा सर्वात पहिला आणि सुवर्ण नियम आहे. रागाच्या भरात बोललेले शब्द हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात. ते कधीच परत घेता येत नाहीत. ते समोरच्याच्या मनावर इतकी खोल जखम करतात की ते आयुष्यभर भरून येत नाहीत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा हजार पटीने वाढते. तू नेहमी रात्रीच्या एकांतात रडत मला विचारतोस ना, स्वामी, माझ्या घरात एवढी अस्वस्थता का आहे? आम्ही जर रोज तुमची पूजा करतो. अरे माझ्या मुला, तुम्ही देवाच्या मूर्तीसमोर कितीही महागडा दिवा लावला, कितीही मोठी पूजा अर्चा केली, पण जर घरातील जिवंत माणसांशी तुम्ही दोन शब्द प्रेमानेच बोलू शकत नसाल, तर त्या पूजेला माझ्या दरबारात शून्य किंमत आहे. जिथे माणसांची मने कुलुषित असतात, तिथे घरातल्या माणसांच्या डोळ्यात पाणी असते, तिथे देवाचा वास कधीच असू शकत नाही. देवाला मंदिरात शोधण्यापेक्षा घरातील माणसांच्या चेहऱ्यावरील हसू बनून शोधायला शिक. अहंकार ही अशी एक गोष्ट आहे, जी नात्याला वाळवीसारखे खाऊन टाकते. मी का नम्र होऊ? मी का माफी मागू? चुकी त्याचीच होती, चुकी तिचीच होती. हा जो विचार तुमच्या मनात येतो ना, तोच विचार नात्यांमध्ये दुरावा आणतो. नाते टिकवण्यासाठी कधी-कधी आपल्याला स्वतः लहान व्हावे लागते. लहान होणे म्हणजे लाचार होणे नव्हे, तर समोरच्या व्यक्तीची आणि त्या नात्याची किंमत